नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करायची, लिंक शेअर करायची, लाईक करायचंय. चला फास्ट मध्ये. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय, व्हिडिओ दिसतोय. चला, विद्यार्थी संख्या 100, लाईकची संख्या 100 झाली का लगेच आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पटापट लिंक शेअर करून घ्या आणि लाईक सुद्धा करून घ्या. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, तुम्ही सुद्धा स्वागत लाईकच्या स्वरूपात करायचंय. बघा, तुमच्यासाठी खास आपण ही सिरीज चालू केली 5000 प्लस. त्यामधील लेक्चर नंबर चालू आहे 54. ज्यांनी आतापर्यंत 53 बघितले नसेल एकदा बघून घ्या. त्यामध्ये आपण PYQ चा सुद्धा एक 3-4 जिल्ह्यांचे आपण विश्लेषण बघितले आहेत. ठीक आहे, चला आलेत सर्व. करायची सुरुवात गणितांना. मिक्स प्रकारचे गणित आहेत. चला सुरुवात करूयात. पहिलाच प्रश्न बघा. एका टेबलाची छापील किंमत 7500 रुपये आहे. दुकानदार छापील किमतीवर 12% सूट देतो, तर ते टेबल गिऱ्हाईकास किती रुपयास मिळेल? ऑप्शन बघा 8400, 6700, 6500 आणि 6600. चला, काय लिहायचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचंय. ऑप्शन नंबर 1 A, B, C, कडी कोणतं येईल? 12% सूट देतो, डिस्काउंट देतोय म्हणजे 7500 पेक्षा ही रक्कम नक्कीच कमी असणार, म्हणजे 8400 तर कन्फर्म येणार नाही. 7500 पेक्षा कमीच असणार रक्कम. तुम्ही एखाद्या दुकानात गेले, तुम्हाला 12% डिस्काउंट दिलं, 7500ची ती वस्तू असेल, तर तुम्ही त्या दुकानदाराला किती पैसे द्याल किंवा ती वस्तू तुम्हाला किती रुपयाला भेटेल? किती आलं? 6600. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर 4. बघा, 7500 चे तुम्हाला काढायचे आहेत 12%. दिसते का सर्वांना व्यवस्थित? 7500 चे 12%. टक्के म्हणजेच भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य, गुणाकार करा. 12 पंचे 60, 6 चे 12 साती 84, 6 90, म्हणजे 900 रुपये डिस्काउंट भेटणार आहे तुम्हाला. किती रुपये डिस्काउंट भेटणार? 900 रुपये. मग 7500 ची वस्तू 900 रुपये डिस्काउंट भेटल्यामुळे 900 रुपयांनी कमी होईल, म्हणजेच किती होणार? 15तून 9 गेले 6, 1 7तून 1 गेला 6, म्हणजेच ती वस्तू 6600 रुपयाला भेटेल. कळलं? किंवा तुम्ही 12% मायनस करून डायरेक्ट 88%, 7500 चे 88% काढले तरी सुद्धा उत्तर येईल 6600. क्लिअर? पुढचा प्रश्न. 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? ऑप्शन बघा 3009 मीटर, 3405 मीटर, 3090 मीटर आणि 3045 मीटर. काय लिहायचं उत्तर? सगळ्यांना मीटर मध्ये रूपांतर करायचं. किती आलं? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर. 4 ऑलरेडी मीटर मध्ये आहे. 500 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर किंवा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. व 500 सेंटीमीटर म्हणजेच किती असणार? 5 मीटर. मग सगळ्यांची बेरीज केली तर किती येणार? 3009 मीटर. किती येणार? 3009 मीटर. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 2 मूळ संख्यांचा गुणाकार 143 आहे, तर त्यांचा मसावी किती? ऑप्शन बघा 3, 9, 12 आणि 1. 2 मूळ संख्यांचा गुणाकार हा असतो त्यांचा लसावी, आणि कोणत्याही मूळ संख्यांचा मसावी नेहमी किती असतो? 1च असतो. मूळ संख्यांचा गुणाकार
काय असतो त्यांचा लसावी. कळलं? आणि मूळ संख्यांचा मसावी नेहमीच मग दोन मूळ संख्या असेल, चार असतील, कितीही मूळ संख्या असेल त्यांचा मसावी किती असतो? नेहमी एक आणि एकच असतो आणि त्या संख्यांचा गुणाकारच असतो त्यांचा लसावी. कळले सर्वांना हे? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची एकूण बेरीज 2795 इतकी आहे आणि त्यांची सरासरी 65 आहेत, तर त्या वर्गामध्ये एकूण मुले किती असतील? ऑप्शन बघा 63, 43, 83 आणि 52. मुलांची सर्वांची गुणांची बेरीज आहे 2795 आणि सरासरी सर्वांना 65 प्रमाणे मार्क आहेत, तर त्या वर्गामध्ये मुलं किती? म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, 2795 ला जर तुम्ही 65 ने भाग दिला तर तुम्हाला भेटणार इकडं एकूण मुले. भाग द्या आता. सगळ्यात पहिलं 5 ने दिला तरी चालेल, 13 ने दिला तरी चालेल. 5 ने दिला, 5 1 5, एक उरला 5 3 15, 5 5 25, 2 उरले, 5 5 25, 4 उरले, 5 9 45. 13 ने भाग द्या, 13 चौक 52, 3 उरले, 13 त्रिक 39. म्हणजे त्या वर्गामध्ये एकूण मुले किती होती? तर 43 मुलं होती. ऑप्शन नंबर बी. 43 गुणिले 65 करा, किती येणार? 2795 येणार. कळलं? एकूण संख्येने जर सरासरीला गुणलं तर तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज भेटेल. एकूण संख्येच्या बेरजेला जर सरासरी भागलं तर तुम्हाला एकूण संख्या भेटेल. मग एकूण मुलांची संख्या किती असणार? 43. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका पाण्याची टाकी नळाने 10 तासात भरते. ए नळाने समजा 10 तासात भरते, बी नळाने तीच पाण्याची भरलेली टाकी रिकामी करण्यासाठी 15 तास लागतात, तर दोन्ही नळ सोबतच सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? ऑप्शन बघा 20 तास, 30 तास, 60 तास आणि 50 तास. एका नळाने 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात रिकामी होते. ए नळाने 10 तासात भरते, बी नळाने 15 तासात रिकामी होते. दोघांचा लसावी काढला, किती आला? 30. 10 त्रिक 30, 15 दुने 30. म्हणजे एका तासाला पहिला नळ 3 लिटर पाणी भरतो आणि दुसरा नळ मात्र काय करतोय? 2 लिटर पाणी रिकामा करतो. म्हणजेच एका तासात किती लिटर पाणी भरणार आहे? फक्त 1 लिटर. एकूण किती लिटर भरायचे? 30. मग किती वेळ लागणार? 30 तास. ऑप्शन नंबर बी. एकूण किती वेळ लागणार आहे? 30 तास. जर दोघांनाही भरत असतं तर दोघांची आपण बेरीज केली असती, पण एकाने भरतोय एकाने रिकामा होतोय तर काय होणार? तिथं वजाबाकी होणार. क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी विजेता बॅचची फी 2500 पण सध्या ऑफर मध्ये चालू आहे. 1200 रुपयामध्ये तुम्हाला सर्व शिक्षकांचं लेक्चर भेटल. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही वर्षभर कितीही वेळा बघू शकता. टॉपिक नुसार तुम्हाला सर्वांच्या पीडीएफ भेटतील, सर्व विषयांचे 2-2 ई बुक भेटतील, चालू घडामोडीचे मासिक भेटतील, मॉक टेस्ट भेटतील आणि आपलं डाऊट सेशन सुद्धा होतं. टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं आणि तिथूनही तुम्ही ऍडमिशन करू शकता. जर तुम्हाला काही अडचण आल्यास तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचा 8233000737. या नंबरला कॉल करा. 1200 रुपयामध्ये तुम्हाला सगळे बॅच भेटून जाईल. ज्याला घ्यायचे असेल घेऊ शकता. सर्व विषयांचे तुम्हाला लेक्चर आतापर्यंत जेवढे झालेत तेवढे सगळे रेकॉर्डेड मध्ये आणि इथून पुढचे सगळे लाईव्ह मध्ये भेटून जातील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. a/b बरोबर 3/2 तर a घन वजा b घन छेद b घन बरोबर किती? हा प्रश्न आपण आजच बॅच मध्ये घेतला. सेम प्रश्न. ऑप्शन बघा 9/8, 19/8, 29/8 आणि यापैकी नाही. काय लिहायचं उत्तर?
बघा ए छेद बी म्हणजेच इथं 3/2. ए बरोबर ए ची किंमत असणार इथं 3. बी बरोबर बी ची किंमत असणार 2. मग जिथं ए दिसतोय ए चा घन आहे म्हणजेच तिथं असणार 3 चा घन वजा बी चा घन म्हणजे 2 चा घन छेदस्थानी बी चा घन म्हणजे 2 चा घन. 3 चा घन 3 चा घन किती 27 वजा 2 चा घन किती 8 भागिले 2 चा घन किती 8. 27 मधून 8 गेले किती राहिले 19 छेदस्थानी 8. 19 मूळ संख्या भाग जात नाही म्हणून उत्तर काय येणार 19/8. ऑप्शन नंबर येणार बी. किती येणार उत्तर 19/8. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा 3.1/x गुणिले 3.3/4 बरोबर 12.1/2 असेल तर x बरोबर किती. x ची किंमत काढायची. बघा ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर बी वजा 1/3 ऑप्शन नंबर 2 सी 1/2 आणि ऑप्शन नंबर डी फक्त 3. x ची किंमत तुम्हाला काढायची आहे. बघा आता लक्ष द्या 3.1/x आहे तसंच ठेवा गुणिले या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अपूर्णांकात रूपांतर करायचं. इथं गुणाकार होतो वरती बेरीज 3 चौक 12 12 आणि 3 15 म्हणजेच गुणिले 15/4 बरोबर 12 दुणे 24 आणि 25 बरोबर आहे 25/2. आता आपल्याला ह्या x ची किंमत काढायची. इथं काय आहेत हे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार व्यस्त होणार म्हणजे इथं आपण 3.1/x ठेवू शकतो बरोबर. ते 25/2 गुणिले हा व्यस्त होणार म्हणजे 4 वरती 15 खाली भाग द्या. आता बे एक बे बे दुणे 4 5 त्रिक 15 5 वाता 25 काय राहिले 5 दुणे 10 10/3. इथं आहे 3.1/x. आता जर आपण ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय होणार 3.1/3 म्हणजेच इथं x ची किंमत किती असणार 3 असणार आहे. x ची किंमत किती येणार 3. ऑप्शन नंबर डी. जर ह्याचं तुम्ही सोडवलं तर 3 गुणिले x 3x अधिक 1/x याचं रूपांतर काय येणार 3x अधिक 1/x म्हणजेच किती 10/3. कळले 10/3 म्हणजे 3.1/3. इथं x ची किंमत किती येणार 3 येणार. बघा 3 त्रिक 9 9 आणि 1 10 अंशस्थानी 10 आणि छेदस्थानी ते 3 आहे तसेच. कळले का ह्या प्रश्नाचा अर्थ समजलं सगळ्यांना क्लिअर. चला ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचे. लाईकची संख्या वाढवायची. विद्यार्थी येतात बघून तसेच जातात लाईक सुद्धा करत नाही. तर कॅमेरा बंद पडलेला असताना सुद्धा तुमच्यासाठी तुमचं नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही इथं दररोज रेकॉर्डिंग करून ठेवते. कळलं तर तुम्ही सुद्धा सर्वांनी लाईक करून घ्यायचे. पुढचा प्रश्न बघा 0.5 अधिक 1/0.5 बरोबर किती. ऑप्शन बघा 0.25 0.50 फक्त 1 आणि 2.50 राहिल्याचं उत्तर. आता हा प्रश्न 2 प्रकारे सोडू शकतो 2-3 प्रकारे सोडवता येईल. एक तर अपूर्णांकाची बेरीज करून किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याप्रमाणे किंवा भाग देऊन. तिन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगेल. पण त्याआधी सगळ्यांनी लाईक करायचे. जेवढे लाईव्ह दिसतील आता तेवढेच्या तेवढे लाईक झाले पाहिजेत. मग तुम्हाला तिन्ही प्रकारे कसं सोडवायचं ते सांगेल. चला लाईकची संख्या वाढली पाहिजे. किती आलं उत्तर ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर 4 2.5 किंवा 2.50. आता बघा पहिलं तर आपण असं सोडू शकतो 0.5 अधिक 1/0.5. इथं काय होतं गुणाकार. इथं प्लस असेल प्लस करायचं मायनस असेल मायनस करायचं. 0.5 गुणिले 0.5 5 5 25 म्हणजेच किती येणार 0.25 अधिक 1. गुणाकार करताना जेवढे अंक सोडून पॉईंट असेल तेवढा अंक सोडून पॉईंट द्यायचे. मग 1.25 भागिले किती आहेत 0.5
बघा 1 आणि 1.25 झाले 1.25 भागिले आहे 0.5. आता 125 भागिले आहेत 5. याचा एक घर सोडून पॉइंट आहे, वरती एक शून्य जाणार, ह्याचे दोन घर सोडून पॉइंट आहेत, खाली दोन शून्य येणार, पॉइंटला पॉइंट, शून्याला शून्य गेला. भाग द्या आता. 5 दुने 10, 5 5 25, 25/10 म्हणजेच किती येणार? एक शून्य आहेत, एक घर सोडून पॉइंट, 2.5 किंवा 2.50. ही झाली एक पद्धत. कळलं? इथं काय केलं आपण? गुणाकार, इथं बेरीज करून अंशस्थानी छेदस्थानी आहे तसंच भाग दिला, उत्तर किती आलं? 2.5. दुसरी पद्धत एकदम सोपी बघा, 0.5 अधिक या एकलाच 0.5 ने सगळ्यात पहिलं भाग देऊन टाकला, याचा पॉइंट काढला, इथं दिला 0. आता पॉइंट गेला, 5 1 5, 5 2 10, 0.5 अधिक 2 किती आलं उत्तर? 2.5. काही सेकंदात उत्तर. कळले? आता तिसरी ही पद्धत सांगून देतो, छेद समान करायची पद्धत. 0.5 हे तर काहीच नाही, छेद म्हणजे 1 अधिक 1/0.5. आता दोघांचा छेद समान करायचा. सगळ्यात पहिले ह्याचा पॉइंट क्लिअर करून टाका. बघा, हा आहे तसंच 0.5/1 अधिक ह्याचा पॉइंट क्लिअर केला, वरती शून्य गेला, म्हणजेच किती आलं? 10/5. आता छेद समान करायचा. याचा 5 आहे, याचा 1 आहे, याचा 5 करण्यासाठी इथं 5 ने गुणायला लागल, मग वरती सुद्धा 5 ने गुणलं, मग 5 5 25, एक घर सोडून पॉइंट, म्हणजेच किती येणार? 2.5 भागिले आहेत 5 अधिक 10. हे आहे तसेच, म्हणजेच किती आलं? 10 आणि 2 12, 12.5 भागिले किती आहेत? 5. आता ह्याचा पॉइंट काढला, इथं शून्य देऊन टाकला, भाग दिला, किंवा डायरेक्ट भाग द्या. 5 दुने 10, पॉइंटचा पॉइंट ठेवला, 2 उरले, 5 5 25, म्हणजेच किती आलं उत्तर? 2.5. छेद समान पद्धतीने पण तुम्हाला सांगितलं. बघा, 3 प्रकारे सांगितलं. एक तर असा गुणाकार करून वरती प्लस करून भाग द्या, किंवा डायरेक्ट ह्याला भाग द्या, जे पण उत्तर आलं प्लस असेल प्लस करा, मायनस असेल मायनस करा, किंवा तिसरी पण पद्धत सांगितली तुम्हाला, छेद समान करायचा. आता छेद आपण जास्त करून पॉइंट घ्यायचा नाही, मग तुम्हाला अवघड जाईल, म्हणून आपण काय केलं? ह्याचा पॉइंट काढून वरती देऊन टाकला, म्हणजेच काय संख्या आली? 0.5/1 अधिक 10/5. यांचा छेद समान केला, किती केला? 5. 5 येण्यासाठी इथं 5 ने गुणलं, तर इथं सुद्धा 5 ने गुणलं, 5 5 25, एक घर सोडून पॉइंट आहे, एक घर सोडून पॉइंट दिला, 10 आणि 2.5 किती झाले? 12.5. 12.5 भागिले 5. बघा, 125 भागिले 5 केलं, किती आलं? 25. एक घर सोडून पॉइंट आहे, एक घर सोडून पॉइंट देऊन टाकलं, 2.5 किंवा 2.50 सेमच. पॉइंटच्या संख्येनंतर किती शून्य दिले तर अंकाची किंमत बदलत नाही. क्लिअर? आता सगळ्यांना आवडलंय? चला, ज्यांनी आतापर्यंत केलं नसेल आता त्यांनी लाईक करून घ्यायचं. तुम्हाला सांगितलं होतं 3 पद्धतीने, आणि तिन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. चला, पुढचा प्रश्न बघा, 64 अधिक 36 छेद 0.64 अधिक 0.36 बरोबर किती? ऑप्शन बघा, 1 10 100 आणि 1/100. चला, काय लिहायचं उत्तर? व्यवस्थित सोडवायचा, चुकून ऑप्शन नंबर 4 सांगू नका. किती येणार उत्तर? व्हेरी गुड, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. बघा, 64 आणि 36 किती झाले? 100. मग 64 आणि 36 किती झाले? 100. दोन घर सोडून पॉइंट, याचे पण 100 झाले, पण इथं पॉइंट आहे दोन घर सोडून, म्हणजे 100/1. एकने कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर येतं काय? नेहमी तीच संख्या. मग 100 भागिले किती येणार? 100च. ऑप्शन नंबर येणार सी. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 19/8 वजा 5/4 बरोबर किती? अपूर्णांकाची वजाबाकी. ऑप्शन बघा, 1/8, 9/8, 1/4 आणि 2/5.
काय लिहायचं उत्तर? अपूर्णांकाची बेरीज करताना सुद्धा आणि वजाबाकी करताना सेम पद्धत, छेद समान करायचा, सगळ्यात सोपी पद्धत. बघा 19/8 वजा 5/4, दोघांचा छेद समान नाहीये, छेद आपण केला 8. मग 8 करण्यासाठी इथं 2 ने गुणायला लागेल, तर इथं सुद्धा 2 ने गुणणार. मग 19 आहे तसेच, कारण इथं काही 8 आहे, 1 ने गुणलं नाही गुणलं काही फरक पडत नाही. मग 19 वजा 5 दुने 10. मग 19 मधून 10 गेले किती राहिले? 9. छेद 8 आहे तसाच. आता 9 ला भाग जात नाही 8 नी, म्हणून काय येणार उत्तर? 9/8 किंवा 9/8. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरतीसाठी आपली विजेता बॅचची फी अजूनही ऑफर मध्ये आहे 1200 मध्ये. ज्याला पाहिजे घेऊ शकता, आणि ज्याला फक्त अंकगणित घ्यायचे तर त्याला 399 मध्ये फक्त अंकगणित भेटून जाईल. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. सगळी माहिती भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, संपलेला नाही अजून, उदाहरणं आहेत पुढे. पुढचा प्रश्न 49 गुणिले 64 बरोबर 3136, तर 4.9 गुणिले 0.64 बरोबर किती? ऑप्शन बघा 31.36, 3.136, 0.136 आणि 133.6. आता इथं तुम्हाला गुणाकार करायचा गरजच नाही, कारण इथं ऑलरेडी गुणाकार दिलाय, फक्त तुम्हाला पॉईंटचे अंक मोजायचे. पॉईंटचे अंक किती आहेत? 1, 2, 3. मग 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा. इथं 2 अंक सोडून पॉईंट आहे म्हणजे हे येणार नाही. इथं 3 अंक सोडून पॉईंट आहे, इथं 3 अंक सोडून पॉईंट आहे. पण ती पूर्ण संख्येचा गुणाकार आहे 3136. 3 अंक सोडून पॉईंट म्हणजे उत्तर किती येणार? 3.136. ऑप्शन नंबर येणार बी. किती येणार? 3.136. कळले सर्वांना? क्लिअर? फक्त पॉईंटचे अंक मोजायचे, तेवढे अंक सोडून पॉईंट द्यायचा, कारण गुणाकार ऑलरेडी इथं दिलेला आहे. तुम्ही जर त्याचा गुणाकार केला हेच उत्तर येणार. पुढचा प्रश्न 4/7 भागिले 2/21 ची किंमत किती? ऑप्शन बघा 3, 2, 6 आणि 4. काय लिहायचं उत्तर? भागिलेचं काय होतं? गुणिले आणि समोरचा अपूर्णांक व्यस्त. 4/7 आहे तसाच, भागिलेचं गुणिले, समोरचा अपूर्णांक 2/21 आहे तर 21 छेद होणार 2. भाग द्या, 2 दुने 4, 7 1 7, 7 3 21, 3 दुने 6. म्हणजे उत्तर किती येणार? ऑप्शन नंबर सी, फक्त 6 उत्तर येणार. भागिले चिन्ह असेल तर भागिलेच्या इथं आपण गुणिले चिन्ह देतो आणि समोरचा अपूर्णांक आहे तो व्यस्त करतो. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न 0.67 वजा 0.33. याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. जेवढे लाईव्ह दिसतात तेवढे कमेंट दिसल्या पाहिजेत. कळले सर्वांना? क्लिअर का? आता कोणीच कमेंट करू नका, ऑफलाईन मध्ये सगळ्यांच्या कमेंट पाहिजेत. ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल करून घ्या. आपल्या युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्व लेक्चरची पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये, अगदी फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटेल. त्यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करावं लागेल. आणि ज्यांनी आतापर्यंत टेलिग्रामला जॉईन केलं नसेल करून घ्या. तिथं तुम्हाला भरती संबंधित सगळे काही अपडेट भेटून जाईल. ज्याला लेक्चरचे नोटिफिकेशन येत नसेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे. पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. आणि ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलं नसेल, जाता आता लाईक करून जायचं. चला, त्या प्रश्नाचं उत्तर आणि कसं वाटलं लेक्चर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं. चला मग आज आपण थांबूया इथं. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. न चुकता, न विसरता. चला, बाय बाय, टेक केअर.